श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. सर्व विनाश पावले, पण कला सर्व सहन करूनही आपणाशी राहते. समर्थ म्हणाले, याचा अर्थ काय? की भौतिक वस्तू, संपत्ती किंवा मानवी शरीर जर पाहायला गेलो, या काळाच्या ओघात नष्ट होऊ शकते, कारण नाशिवंत. शाश्वतीचा देह आहे का? नाहीये. पण मात्र कलेमध्ये, कला असेल, संगीत असेल, साहित्य असेल, अफाट सहनशक्ती आणि अमरत्व असते, जी प्रतिकूल परिस्थितीही टिकून राहते आणि मानवी भावनांना चिरकाल जिवंत ठेवत असते. आता विचार करा, आपल्या मनुष्य देहाने उत्तम प्रकारे कार्य केलेलं आहे. जन्माला आलेला प्रत्येक जण, प्रत्येकाचं कर्तव्य, प्रत्येकाचा छंद, प्रत्येकाचा आवड, बघा ज्याप्रमाणे त्या व्यक्तीने काय केलंय हे आपण पाहत असतो. किती वर्ष जगलाय हे आपण पाहत नाहीये, परंतु त्या व्यक्तीने कोणतं कार्य चांगलं केलेलं आहे, त्या व्यक्तीचं नाव बघा, आपण त्या व्यक्तीचे विचार आपण आपल्या उराशी बाळगून ठेवत असतो. जी व्यक्ती या पृथ्वीवर जन्माला आली परंतु काहीच कार्य केले नाही, 100 वर्षे जगली परंतु कोणाला मदतही केली नाही, त्या व्यक्तीचा आपण विचार करू का? नाही. जी व्यक्ती बघा 20 वर्ष फक्त जगली परंतु 20व्या वर्षातच संपूर्णपणे सर्व उत्तम प्रकारे कार्य केलं, लोकांना मदत केली, म्हणजेच समर्थ म्हणाले, नश्वरता म्हणजेच काय आणि अमरत्व. आपण जर पाहायला गेलो, आपण अमरपट्टा लावून आलेलो नाहीये. आपला देह नाशिवंत आहे. भौतिक जग, घर, संपत्ती नष्ट होऊ शकते, परंतु जी कला आहे, ती कला बघा कलेच्या माध्यमातून अमर राहते. बरोबर की नाही? सहनशक्ती. समर्थ म्हणाले, संकटातही कला मनुष्य देहाला आधार देत असते आणि प्रेरणा देत असते. आता विचार करा, आपला देह आजारी पडलेला आहे. देह आजारी पडलेला आहे तरी सुद्धा आपण बघा, आपल्याला खेळायची आवड आहे. खेळ खेळत असताना बघा, आपल्याला कधीच कंटाळा येत नाही, परंतु आपले शरीर आपल्याला साथ देत नव्हतं. त्यावेळी आपण बेडवर बघा हॉस्पिटलमध्ये पडलो होतो. आपल्याला आपले मित्र भेटायला आले, काय रे कशी तब्येत आहे विचारायला आले. अरे आज तर आपली मॅच आहे, आपल्याला खेळायला लागेल. परंतु आपण विचार करत बसलो की खरंच आज आपली मॅच असताना माझं शरीर मला साथ देत नाहीये. माझं शरीर मला बघा प्रत्यक्षपणे या बेडवर खिळवून ठेवतंय, परंतु ज्याप्रमाणे माझ्यातली कला आहे, माझ्यातली बघा जी धडपड आहे, खेळण्यातली धडपड, ती मला आधार देते, की ती मला सांगते चल आता बस झालं, आपण खेळूया. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, कला हीच खरी संपत्ती आहे. देह नाशिवंत आहे हो, परंतु सर्व काही गमावल्यानंतरही कला ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला मोलाची साथ देत असते. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या कलेला आपण सर्वात महत्त्वाचं स्थान
प्राप्त करून दिलं पाहिजे. परंतु विचार जर केला ना, ज्याप्रमाणे कला, कौशल्य आणि ज्ञान हे कधीही नष्ट होत नाही. का होतं? नाही होत. कला म्हणजे आपल्या मनातील आणि बुद्धीतील संपत्ती आहे, जेणेकरून जी कोणत्याही संकटातही आपल्याला साथ देते. आपली खरी ओळख केव्हा प्राप्त होते? आपला जन्म झाला ही खरी ओळख आहे का? नाही आहे. कला ही माणसाची खरी ओळख असते. तुम्ही कोणतं कार्य चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, त्या कार्यानुसारच तुमची ओळख या जगामध्ये होत असते. म्हणून कलेला महत्त्व देणं फार गरजेचं आहे. संकटाच्या वेळी पैसा साथ देणार नाहीये का पैसे साथ देणार आहेत? आजारी पडला, पैसा तुम्हाला उपयोगी येईल. जो खर्च झाला आहे त्याला पैशामध्येच बघा भागवावं लागेल. परंतु माणुसकी, ज्या प्रकारे एखादी व्यक्ती आपल्याला भेटायला येते, त्या भेटण्यातच बघा संपूर्णपणे आजार बरा होत असतो. तसंच कौशल्य आपल्या उपयोगी येत असतं. कारण कला मनुष्य देहाला आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वावलंबन देत असते. कसं जगायचं प्रत्यक्षात आपल्याला या कलेतून प्राप्त होत असतं. म्हणून कलेचं महत्त्व आपण जाणून घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे समर्थ म्हणाले, समाजात मान सन्मान मिळवण्यासाठी कला महत्त्वाची आहे. कारण बघा, आपल्याला गायनाची आवड असेल, आपण लोकांसमोर गाऊन देत असतो, बरोबर की नाही? गातो की नाही? आपल्याला भाषणाची आवड आहे, आपण कितीतरी लोकांसमोर आपण भाषण देऊ शकतो. खेळण्याची सवय आहे, लिहिण्याची सवय आहे, वाचनाची सवय आहे. विचार करा, प्रत्येकाची आवड निवड वेगळी आहे, प्रत्येकाची कला वेगवेगळी आहे. समर्थांनी सुंदर बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेलं आहे. एक गाव होतं. त्या गावामध्ये समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. राम नावाचा मुलगा होता, परंतु तो फार गरीब होता. पण त्याला चित्रकलेची इतकी आवड होती ना, खूप म्हणजे खूपच. तो रोज मन लावून चित्र काढत असे. त्याला माहिती आहे, माझ्या खिशात 1 रुपया सुद्धा नाही, परंतु माझी जी कला आहे, ती कला बघा प्रत्यक्षात लोकांपुढे कशी येईल. त्याचप्रमाणे एकदा गावामध्ये मोठा पूर आला आणि बघा त्या गावातली घरं पाण्याने तुडुंब भरून वाहत चाललेली. त्याचं सुद्धा घर, सामान सगळं वाहून गेलं होतं. शेवटी रामकडे काहीच उरलं नाहीये, पण त्याची चित्रकला त्याच्यासोबत होती, बरोबर की नाही? ती पुरामध्ये वाहून गेली का? नाही गेली. तो गावातून, आता गावामध्ये पूर आलाय, आता गावामध्ये राहून काहीच उपयोग नाहीये. मग त्याने विचार केला की मी आता गावाकडून शहराकडे जातो. तो शहरात आला आणि मस्त बघा छान छान अशी चित्र काढून विकू लागला. हळूहळू त्याची कला लोकांना आवडत गेली आणि तो प्रसिद्ध चित्रकार बनला, समर्थ म्हणाले. म्हणून कधीही नष्ट न होणारी गोष्ट म्हणजे कला आणि ज्ञान. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्येकाने एखादी कला शिकावी आणि तिच्यावर सर्वात जास्त
मेहनतसुद्धा घ्यावी. नुसती कला असून उपयोगाचं नाही आहे, तर ती कला लोकांपुढे सादरसुद्धा करता आली पाहिजे. त्यासाठी आत्मविश्वास आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.